श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा. 1. स्वतःशी लढा. सगळ्या जगाशी काय लढायचं? जो माणूस स्वतःवर विजय मिळवतो तो माणूस पूर्ण जगावर विजय मिळवतो. 2. हे निश्चित आहे की जो कोणाचीही कदर करत नाही त्याची कोणीही कदर करत नाही. 3. नदीचे पाणी गोड असते कारण ती देत राहते आणि समुद्राचे पाणी खारे असते कारण ते घेत राहते. त्याप्रमाणेच तुम्ही देत राहिले तर तुम्ही चांगले असता आणि घेत राहिले तर खारट बनून राहताल. 4. आता काही नाव नाही तर दुर्लक्ष करत आहे. जर नाव कमावलं तर नातं बनवू नका. 5. चुकांना तर माफ केलं जाऊ शकतं जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तुमच्या चुका स्वीकार करण्याची. 6. तुम्ही का दुःख करता? तुम्हाला कोणी मिळाले नाही म्हणून. दुःख तर त्यांनी केलं पाहिजे ज्यांना तुम्ही मिळणार नाही. 7. स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी हिंमत पाहिजे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी तर प्रत्येक माणूस पुढे आहे. 8. नेहमी लक्षात ठेवा, दुःखसुद्धा त्यांनाच मिळते जे नात्यांना मनापासून निभावतात. 9. काही लोक दुसऱ्यांचं मन सांभाळता सांभाळता स्वतः तुटतात आणि एक दिवस असं होतं की त्यांचं मन दगडाचं बनतं. 10. एकट्यानेच पार पाडत राहते आयुष्य. लोक समजूत तर काढत राहतात पण साथ देत नाहीत. 11. कोणालाही जास्त भाव देताल तर तो तुमच्या भावनांना रद्दीमध्ये विकून टाकेल. त्यामुळे कधीही कोणावर तेवढेच खर्च करा जेवढे तुम्ही नंतर गोळा करू शकाल. 12. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक बदलू शकतात तर नशीब का नाही. 13. तुमच्या यशावर इतकाही गर्व करू नका. मातीला विचारा आज सिकंदर कुठे आहे. 14. जे तुम्हाला कंटाळले आहे त्यांना सोडून द्या कारण त्यांच्यावर ओझं म्हणण्यापेक्षा चांगलं आहे त्यांच्या आठवणीत राहा. 15. तुम्ही हरले तरीही या गोष्टीची मला काहीही काळजी नाही. चिंता तर मला या गोष्टीची आहे की तुम्ही जिंकून भटकणार नाही. 16. नेहमी लक्षात ठेवा, आरशामध्ये चेहरा आणि संसारामध्ये सुख नसतं, फक्त दिसतं. 17. श्वासांचं थांबणं म्हणजे मृत्यू नाही, ती व्यक्तीसुद्धा मेलेलीच आहे ज्याच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही. 18. आयुष्यामध्ये चांगल्या लोकांचा शोध घेणे बंद करा. तुम्ही स्वतः चांगलं बना. बहुतेक तुम्हाला भेटून कोणाचा तरी शोध पूर्ण होईल. 19. माणसाचे 2 रूप असतात. एक जो अंधारात सुद्धा जगत राहतो. 2 जो प्रकाशामध्ये सुद्धा झोपून राहतो. 20. या आयुष्यामध्ये 2 गोष्टी खूप खास आहेत. एक वेळ आणि 2 प्रेम. वेळ कोणाचाही नसतो आणि प्रेम कोणाबरोबरही होत नाही. 21. तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे, कारण सत्य तर हेच आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही. 22. चूक समोरच्याची नाही आपली असते. माहीत असूनही आपण कोणालाही आपलं मानतो. 23. दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो. 24. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटं समजायला लागतो ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं. 25. जो माणूस रडत रडत रागामध्ये सगळं बोलतो तो मनाने खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलण्यासाठी भाग पाडतं. 26. आयुष्यामध्ये इतकं वाईट घडलं आहे की आता काही वाईट घडलं तरीही वाईट वाटत नाही. 27. तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुमचा भविष्यकाळ तुमच्या हातामध्ये आहे. 28. मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. 29. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःखसुद्धा तेवढेच मोठे मिळतात. 30. वेळ आणि आपले लोक जेव्हा दोघेही एकाच वेळी दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर आतूनही तुटतो. 31. आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यात वाईट मनाने चांगलं असणं असतं. 32. लोकांना हे तर माहीत असतं की हा असा आहे तो तसा आहे,
पण लोक हे विसरतात की ते कसे आहेत. 33 माहीत नाही काय लिहिलं आहे नशिबामध्ये, ज्यालाही आपलं मानलं तो दूर जातो. 34 काही लोक मेणबत्तीप्रमाणे बघून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावून जाळून टाकतात. 35 सारखे सारखे डोळ्यांमध्ये अश्रू आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. लोक इथे हातामध्ये मीठ घेऊन फिरतात, त्यामुळे प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. 36 नात्यांमध्ये एकदा भरोसा तुटला तर बोलणं तर होतं, पण पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाही. 37 लोक आपल्या जागी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप चांगलं आणि आपलं समजतो. 38 दुःख या गोष्टीचे नाही की आयुष्य तमाशा बनलं. दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार आपलेच लोक आहे. 39 जे लोक बरोबर राहून सावरू शकले नाही ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडवू शकतात. 40 ज्याच्या तुम्ही मागे मागे पळत आहात त्याच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडाच, तो तुमची आठवणसुद्धा काढणार नाही. 41 कोणाच्याही सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय स्वतःच्या मेहनतीने मिळते. 42 आजचं सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक नातं स्वतः येऊन बनवतील. 43 हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे. 44 आता भीती वाटते अशा लोकांची जे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. 45 काही लोक मैत्री तिथेच करतात जिथे जीवापेक्षा जास्त शब्दाला किंमत असते. 46 जेव्हा खूप काही असतं बोलण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. 47 घमेंडीमध्ये राहू नका, हवेतून खाली यायला वेळ लागत नाही. 48 ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये कधी सावली दिसत नाही त्याप्रमाणे दुःखी मनाने कोणत्याही गोष्टीचे समाधान दिसत नाही. शांत होऊन पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणींचे उत्तर मिळेल. 49 आशा आणि विश्वास करणे कधीही चुकीचे नसते, फक्त ते आपल्याबरोबर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा केली आणि कोणावर विश्वास ठेवला. 50 आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.